तर हाय फ्रेंड्स, आपला उज्जैन राईडचा आजचा हा दुसरा दिवस आहे। काल आम्ही भीमाशंकर येथे दर्शन घेतलं। भीमाशंकरचं दर्शन घेऊन आळीवाडी फाटाला इथे आम्ही काल स्टे केला होता। आता आम्ही इथून चाललो आहोत त्र्यंबकेश्वरला। तर इथून त्र्यंबकेश्वर 160 किलोमीटर अंतर आहे। त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून आम्ही पुढे ओंकारेश्वरला जाणार आहोत। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, उज्जैन राईडचा हा आज आपला दुसरा दिवस आहे। आम्ही काल भीमाशंकरचं दर्शन करून नाशिक हायवे जवळच आळे फाटा म्हणून आहे तिथे हायवे लगतच स्टे केला होता। तिथून आता आम्ही बाहेर पडलो आहोत। झोप वगैरे व्यवस्थित झालेली आहे। आता वाजले सकाळचे 10:15। नाश्ता वगैरे करून आम्ही इथून बाहेर पडलो आहोत। आता आम्ही डायरेक्ट निघालो आहोत नाशिक मार्गे त्र्यंबकेश्वरला। इथून जिथे आम्ही थांबलो होतो तिथून त्र्यंबकेश्वर मंदिर 160 किलोमीटर अंतर आहे। आता आम्ही लागलो आहोत नाशिक हायवेला। नाशिक हायवेवरती आहोत आम्ही। काल डे 1 राईडमध्ये 420 किलोमीटर अंतर आमचं कव्हर झालं होतं। दिवसभरात आम्ही 420 किलोमीटर अंतरची राईड केली होती। आज बघूया आता किती होतंय। काल दिवसभराच्या राईडमध्ये वातावरण बऱ्यापैकी ढगाळच होतं, त्यामुळे उन्हाचा इतका त्रास झाला नव्हता। पण आज ऊन दिसत आहे बऱ्यापैकी आणि कडक ऊन लागत आहे। बघूया आता आज दिवसभर काय होतंय। या रस्त्याला राईड करताना खूप मस्त वाटत आहे। व्ह्यू इतका सुंदर आहे। डोंगर बघा तो। त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगपैकी 8व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे आणि काल केलं होतं भीमाशंकर ते 6व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे। उज्जैन राईडमध्ये आम्ही 5 ज्योतिर्लिंग तरी दर्शन घेणार आहोत। बाकीचे ज्योतिर्लिंग बघूया आता पुढच्या राईडमध्ये कसं कसं होतंय, त्याप्रमाणे बाकीचे ज्योतिर्लिंग पण करणार पुढच्या राईडमध्ये। तर फ्रेंड्स, राईडमध्ये बघा हा काय मस्त नजारा बघायला मिळत आहे। इंडियन आर्मीचा रणगाडा। बहात्तर किलोमीटर त्र्यंबकेश्वर अंतर राहिलं आहे आता। 72 किलोमीटर।
रस्ता इतका मस्त आहे की गाडी पळवायला खूप मजा येत आहे. 100 क्रॉस झालेला आहे. 110 इथे आणि आपल्याला टँक दिसले आहेत इंडियन आर्मीचे. तर इथे बरेचसे आहे टँक. 1 2 3 4. मागे एक भेटला होता तो एक 5. तर आता आम्ही नाशिक शहरात पोहोचलो आहोत. नाशिक शहरामध्ये एंट्री. आता इथे आपल्याला लागला आहे ट्रॅफिक, कारण की त्र्यंबकला जाताना नाशिक क्रॉस होऊनच जायला लागतं. त्या सिटीतून ट्रॅफिक लागला आहे. तर मित्रांनो, आलो आहोत आपण त्र्यंबकेश्वरमध्ये. त्र्यंबकेश्वर 2 किलोमीटर आहे. पोचलोच आहोत आपण त्र्यंबकेश्वरला. बघूया आता इथे गर्दी किती आहे काय. फायनली आता आम्ही पोचलो आहोत त्र्यंबकेश्वरला. आता सुट्ट्या चालू असल्यामुळे गर्दी खूप आहे. गर्दी म्हणजे जवळपास इथे लाईनमधून दर्शन घ्यायचं असेल तर 5 ते 6 तास वेटिंग आहे. त्यामुळे आम्ही मुखदर्शन करून पुढे निघणार आहोत की आम्हाला परत ओंकारेश्वरला जायचं आहे. तर फ्रेंड्स, आमचे त्र्यंबकेश्वरमधले दर्शन झालेले आहे. इथून दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर पडलो आहोत. तर वाजले आहे 6:15. आता आम्हाला जायचं आहे ओंकारेश्वरला. त्र्यंबकेश्वरहून ओंकारेश्वर 444 किलोमीटर अंतर आहे. पण आम्ही इथून 140 किलोमीटर अंतर असणाऱ्या मालेगाव या ठिकाणी स्टे करणार आहोत आणि उद्या तिसऱ्या दिवशी ओंकारेश्वरसाठी निघणार आहोत.
तर फ्रेंड्स भेटूया आता नेक्स्ट डेच्या व्लॉगमध्ये, नेक्स्ट डेच्या राईडला.